नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 91. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, 9 ग्रह पीडा देतात असे मानण्यात आले आहे, पण मूळ ग्रह हा फक्त एकच आहे. तो आहे देहग्रह. मी अमका तमका, मी देह, मी मन, मी बुद्धी असे आग्रह याच एका देहाच्या आग्रहामुळे उदयाला येतात. आकाशातले निर्जीव ग्रह बिचारे काहीच करू शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराज गमतीने म्हणतात की सद्गुरु स्वस्वरूपाची ओळख करून देतात आणि ही ओळख एकदा पटली की तिकडे संचित लिहिणाऱ्या चित्रगुप्ताचे काम बंद झालेच समजा. स्वस्वरूपात स्थित झाले की शरीराचे धर्म शरीराच्या ठिकाणी व मनाचे धर्म मनाच्या ठिकाणी आणि आपण फक्त त्याची मजा पाहायची, त्यांच्याशी आपले काही देणे घेणे नाही. यालाच म्हणतात आग लगे बस्ती में साधू रहे मस्ती में. जसे आकाश आपल्याला कशानेच मळू देत नाही, बद्ध म्हणूनही आकाश मळत नाही किंवा मुक्त म्हणूनही आकाश उजळत नाही. पंचज्ञानेंद्रियाचा पिळून काढलेला रस म्हणजे अशी बुद्धी जिच्यात स्मरण करण्याची, मनन करण्याची अद्भुत अशी शक्ती आहे. जे ऐकले, हुंगले, पाहिले, चाखले, खेटले म्हणजे स्पर्शले, ते स्मृतीत याच शक्तीमुळे राहते. याच प्राणशक्तीच्या आधारावर सर्व कारभार चालतात. ही स्मृतीची किंवा बुद्धीची स्मरण ठेवण्याची शक्ती एका प्रकारे आपल्याकरता किंवा आपल्या अध्यात्म क्षेत्राकरता अतिशय घातक ठरलेली आहे. जे ऐकले त्याचे रूपांतर मी असे ऐकले होते अशा भूतकाळात होते. जे ऐकले त्याचे रूपांतर मी असे ऐकले होते असे भूतकाळात होते आणि पुढे मी असेच ऐकणार किंवा ऐकणारच नाही अशा भविष्य काळात पण होते. जे हुंगले त्याचे रूपांतर मी असे हुंगले असे भूतकाळात होते आणि पुढे मी असे हुंगणारच किंवा हुंगणार नाही अशा भविष्य काळात होते. जे पाहिले त्याचे रूपांतर मी असे पाहिले होते अशा भूतकाळात होते व पुढे मी असे पाहणारच किंवा पाहणारच नाही अशा भविष्य काळात पण होते. जे स्पर्शले म्हणजे खेटले त्याचे रूपांतर मी असे स्पर्शले होते अशा भूतकाळात होते आणि पुढे मी असे स्पर्शणारच किंवा स्पर्शणार नाही अशा भविष्य काळात होते. हे जरा बोर होते आहे ना? ठीक आहे, बोर होत आहे हे कळणे किंवा म्हणणे ज्यामुळे शक्य होते त्या कळतेपणाकडे लक्ष द्या. असो, आता शेवटचे एक राहिले. जे चाखले त्याचे रूपांतर
मी असे असे चाकले होते अशा भूतकाळात होते आणि मी असे असे चाकणारच किंवा चाकणार नाही अशा भविष्य काळात. यामुळेच पंच ज्ञानेंद्रियाने मिळणारे सहज शुद्ध मूळचे इंद्रिय ज्ञान दूषित होते. यामुळेच पंच ज्ञानेंद्रियाने मिळणारे सहज शुद्ध मूळचे इंद्रिय ज्ञान दूषित होते. त्यात भूत भविष्य याची भेसळ व आवड निवड यांची प्रचंड चिवडाचिवड चालू राहते. त्यात भूत भविष्य यांची भेसळ आणि आवड निवड याची प्रचंड चिवडाचिवड चालू राहते. अशा प्रकारे मी करतो किंवा करत नाही अशा अहंकाराचा जन्म होतो. हा मीचा जन्म याच स्मृतीतून होतो. म्हणूनच स्मृती ही तेवढीच घातक आहे जेवढी ती कामाची किंवा उपयोगाची पण आहे. कसा उपयोग करावा हे कळणे म्हणजे बोधावस्था होय असे श्री जे कृष्णमूर्ती पण म्हणतात. यालाच ते इंटेलिजन्स किंवा इनसाइट असेही म्हणतात. अधिक माहिती करता जे कृष्णमूर्तीवरील मराठी व्हिडिओ जी याच लिंकवर उपलब्ध आहेत ती अवश्य ऐकावी तसा आग्रह नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गाढ निद्रेत स्मृती यंत्र बंद पडते. गाढ निद्रेत स्मृती यंत्र बंद पडते. मी देह, मी मन, मी अमका तमका हे सर्व गडप होतात. फक्त प्राणशक्तीच कार्य करते. ही अशी प्राणशक्ती कार्य करीत राहते हे सर्व ज्ञातच आहे. तुम्ही जागे राहा, स्वप्न पाहत राहा किंवा गाढ झोपा, प्राणशक्ती ही काम करतच राहते आणि म्हणूनच तुम्हाला गाढ झोपेतून जागे होता येते. जेव्हा हा स्मृतीचा फोलपणा व घातकपणा ओळखला जातो तेव्हाच मी या भ्रामक केंद्राचा स्फोट होतो व मग फक्त पंचमहाभूतांचे एक शरीर आणि पंच ज्ञानेंद्रियांना ते ज्ञान इंद्रिय ज्ञान जसे आहे तसे घेण्याकरता अशा या दोघांना चालवणारी प्राणशक्ती तेवढीच मात्र शिल्लक राहते आणि ती मरेपर्यंत टिकते. शरीर, मन, प्राणशक्ती आपापल्या ठिकाणी आपापल्याच सहज धर्मामुळे वागत असतात. त्यांच्यात तुम्ही काहीच ढवळाढवळ करू शकत नाही. तरी तुम्ही त्यांना मात्र मी माझे असे व्यर्थ समजता. वस्तुतः त्यांच्यावर हक्क सांगणारा कुणीच असू शकत नाही. तात्पर्य, शरीर, मन आणि प्राणशक्ती आपापल्या ठिकाणी जशाच्या तशाच वर्तत आहेत. त्यांना मी किंवा माझे म्हणणारा कुणीच नाही. आणि शेवटी ही प्राणशक्ती नष्ट न होता विश्व प्राणशक्तीत मिसळून जाते व पंचमहाभूताचे शरीर जागच्या जागी इतर प्राणी मात्रांचे भक्ष्य म्हणून पडून राहते व प्रकृतीत लय पावते. मग उरते कोण? कुणीच नाही. हीच खरी वस्तुस्थिती आहे. हे कोणीच उरत नाही. हे जर तुम्हाला आवडत नसेल,
हे जर तुम्हाला आखडत असेल तर तुम्ही असेही म्हणू शकता, जो कुणी नव्हता तोच उरतो, जो कुणी नव्हता तोच उरतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ब्रह्म होणे म्हणजे काहीही न होणे. ब्रह्म होणे म्हणजे काहीही न होणे किंवा सर्व काही होणे. याचाच दुसरा अर्थ असा आहे की, हे जरा समजायला सूक्ष्म आहे, जरा जड आहे. तर काहीही न होणे किंवा सर्व काही होणे याचा खुद्द ब्रह्मालाच जर पत्ता नाही, तर मी माझे हे सर्व आलेच कुठून? ते आले केवळ भ्रमातून. ते आले केवळ भ्रमातून. स्मृतीच्या घातकी कारवाया ज्या आहेत त्या ह्याच आहेत. या घातक कारवायामुळे मी निर्माण होतो व प्रत्येकाचे जागृत अवस्थेतील आपापले जग निर्माण होते. आपापल्या आपण पाहत असलेल्या वैयक्तिक स्वप्नासारखे एकमेकाच्या जगात किंवा एकमेकाच्या स्वप्नात एकमेकांचा प्रवेश कधीच नसतो. आपापल्या जगाचा हाच उगम होय. पण सत्य वस्तुस्थिती अशी आहे की पंचमहाभूतांचे व पंच ज्ञानेंद्रियाच्या संयोगाने जे इंद्रिय ज्ञान निर्माण होते ती मूळतः जसेच्या तसेच असते. या जसेच्या तसे असलेल्या शुद्ध स्वरूपात असलेल्या इंद्रिय ज्ञानाला अज्ञानामुळेच मात्र जग समजल्या जाते. अज्ञानामुळे मात्र जग समजल्या जाते व उत्पन्न होणारे नष्ट होणारे असे समजल्या जाते. वस्तुतः तुमचे वैयक्तिक इंद्रिय ज्ञान नष्ट होते व तुमच्या पुरते जग हे संपते. पण इतर प्राणीमात्रांच्या ठिकाणी तुमच्या सारखेच इंद्रिय ज्ञान अजून शिल्लक आहे. म्हणून त्यांचे ते तथाकथित जग तसेच राहते, ते नष्ट होत नाही. असो, व ज्याला हे अशा प्रकारचे जग जाणवते त्यालाच जीव म्हटल्या जाते. या इंद्रिय ज्ञानांना चेतवणारी प्राणशक्ती सर्वांच्या बुडाशी आहे. कल्पारंभ म्हणजे कल्पनेचा आरंभ व कल्पांत म्हणजे कल्पनेचाच अंत, दुसरे काहीही नाही. मग हे जग कसे निर्माण झाले? जग नाहीच, ते केवळ पंचमहाभूत व पंचज्ञानेंद्रिय यांच्या संयोगाने होणारे व पंचज्ञानेंद्रियाने ग्रहण केलेले इंद्रिय ज्ञान जसे आहे तसे असेच म्हणावे लागेल. तुम्ही मेल्यावर ते दुसऱ्याच्या इंद्रिय ज्ञानात जसे आहे तसे आहेच. म्हणून हे जग कसे निर्माण होते, कसे नष्ट होते असा प्रश्न विचारताच येत नाही. कारण ते सर्वदूर इंद्रिय ज्ञानाच्या रूपाने आहे तसेच आहे. म्हणून या जगाचा कुणी करता नाही. प्राणशक्तीच्या स्पंदनाने पंचज्ञानेंद्रिय कार्यान्वित होतात इतकेच. प्राणशक्तीच्या स्पंदनाने पंचज्ञानेंद्रिये कार्यान्वित होतात इतकेच. आपण म्हणू शकतो अशा प्रकारे स्मृतीचा व जगाचा फोलपणा व मर्यादा लक्षात येताच. स्मृतीच्या व जगाचा फोलपणा व मर्यादा लक्षात येणे व या फोलपणाकडे, स्मृतीच्या आणि जगाच्या फोलपणाकडे सतत याकडे लक्ष देणे म्हणजे ध्यान होय. स्मृतीचा व जगाचा फोलपणा आणि मर्यादा लक्षात येणे आणि या स्मृतीच्या आणि जगाच्या फोलपणाकडे आणि याच्या मर्यादाकडे सतत लक्ष देणे म्हणजे ध्यान होय. यालाच वाटले तर तुम्ही शुद्ध जाणीवीत राहणे असे म्हणू शकता. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, केवळ विवेकानेच या अशा मायेचे निरसन होते. साधनांनी केवळ विवेक
करण्याची योग्यता प्राप्त होते आणि ती वाढते. मनाशिवाय जे कळते ते स्वरूप ज्ञान. मनाशिवाय जे कळते ते स्वरूप ज्ञान. तुमच्या शुद्ध असणेपणावर सलगी ठेवा. वाटलं तर त्या सलगीला तुम्ही भक्ती म्हणा. आपण मरणार ही या क्षणी, या चालू क्षणी एक फक्त ऐकलेली कल्पना आहे. फक्त ती एक माहिती आहे. देहाच्या आकारावरून तुम्ही स्वतःला किंवा लोकांनी तुम्हाला स्त्री पुरुष करून टाकले आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांच्या शुद्ध असणेपणात काही भेद नाही. म्हणून स्त्री देह किंवा पुरुष देह स्वतःला न मानता असणे, आपल्या असणेपणावर आपले जास्त प्रेम आहे की या असणेपणामुळे करणाऱ्या दिसणाऱ्या बाहेरच्या वस्तूवर जास्त प्रेम आहे याचा विचार करा. बाहेरच्या वैचित्र्यपूर्ण जगावर आपले जास्त प्रेम आहे की आपले आपल्या असणेपणावर जास्त प्रेम आहे याचा शोध घ्या. आणि एक अंतिम महत्वाची गोष्ट सदैव लक्षात ठेवा की स्वतःच्या असणेपणावर मालकी हक्क गाजवू नका. स्वतःच्या असणेपणावर मालकी हक्क गाजवू नका. असणेपणाला व्यक्तिगत समजू नका. दिवसातील कुठले तरी ठराविक वेळी थोडीशी ध्यानधारणा वगैरे वगैरे करून मोकळे होण्यात काहीही अर्थ नाही. पुढे केव्हा तरी मला स्वरूप ज्ञान प्राप्त होईल हा भ्रम बाळगू नका. पुढे केव्हा तरी मला स्वरूप ज्ञान प्राप्त होईल हा भ्रम बाळगू नका. आणि अशा प्रकारे भविष्यकाळ निर्माण करू नका. स्वस्वरूप ज्ञान कधीच भविष्य काळात होत नसते. स्वस्वरूप ज्ञान कधीच भविष्य काळात होत नसते. ते आताच याच क्षणी झाले तर होते, अन्यथा होत नाही. आजपासूनच तयारी करतो असे म्हणणे उपयोगाचे नाही. स्वरूप ज्ञानाकरता मी आजपासून तयारी करतो म्हणजे बरे भविष्य काळात ते ज्ञान होईल असे म्हणणे उपयोगाचे नाही. तर आत्ताच्या आत्ता ठासून निश्चय करा, मी केवळ शुद्ध असणेपणानेच आहे, बाकी इतर काहीही नाही. सर्व देह देहाच्याच ठिकाणी आहेत व आपल्या आपल्या देह धर्मानुसार वागतात. त्यात इतर कुणीच लुडबुड करू शकत नाही. हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते केवळ आहे शुद्ध असणेपण. ते कळणे केवळ शुद्ध असणेपणाचेच आहे. हे असे कळले की शरीर राहिले काय अथवा शरीर न राहिले काय काहीच फरक पडत नाही, काहीच बिघडत नाही. त्याला आता मुद्दाम मी शरीर नाही किंवा मी शरीर आहे अशी म्हणण्याची आता काही गरजच नाही. म्हणून त्याला आता मुद्दाम मी शरीर नाही किंवा मी शरीर आहे अशी म्हणण्याची मुळीच गरज नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देहामुळेच मूळ स्वरूप अडचणीत आले आहे. देहामुळेच तुमचे मूळ स्वरूप अडचणीत आले आहे. हे कळणेच महत्वाचे आहे. हे कळणेच महत्वाचे आहे. हे कळणे जर तीव्र असेल तर हे कळणेच तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढील. जीव जगत हे केवळ आपल्या शुद्ध असणेपणामुळेच शुद्ध असण्यामुळेच त्यांचे कळणे शक्य होत आहे. इकडे लक्ष देताच त्या बाबतीत पुन्हा व्यर्थ कल्पना करता येत नाही. पर्यायाने त्या अशा व्यर्थ कल्पनेपासून त्रास होण्याचा काही प्रश्नच येत नाही. हा असा त्रास नसणे म्हणजेच मोक्ष होय. हा असा त्रास नसणे म्हणजेच मोक्ष होय. दुसरे काय आहे? स्वस्वरूपाला देह, मन, बुद्धी, अहंकार इत्यादी हे धाकात ठेवू शकत नाही. आपणच शुद्ध असणेपणाने आहोत. हे ज्ञान स्वयंप्रकाशमान आहे. हे ज्ञान स्वयंप्रकाशमान आहे, प्रकाशित केल्या गेलेले नाही. मुरंब्यासारखे या शुद्ध असणेपणात मुरणे झाले की आपण व जीव जगत
एकच अविभाजित चैतन्य ब्रह्म म्हणजे व्यापक ब्रह्म आहो असा बोध होतो. नमस्कार.